महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून तिकीट मिळावे यासाठी अनेकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। अशातच लोणावळ्यातील एका महिला उमेदवाराची चांगली चर्चा रंगली आहे। पेरू विक्रेत्या महिलेला थेट निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या महिलेला तिकीट दिलंय। फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय खरं, मात्र राजकारणाबाबत काहीही माहीत नसतानाही आता जगताप कुटुंबियांसमोर प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान आहे। आपल्याला 9 ला यायचं इथे आणि 3, 3:30, 4च्या दरम्यान आपण बंद करायचं दुकान आणि 5च्या सुमारात आपण प्रचाराला निघायचं। फळं विकता सांगतो की मी आहे, माझ्याकडे उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे, ते माझ्याकडे नाही का, तुम्ही लक्ष ठेवा की ह्या वार्डातून मी उभी आहे, वार्ड क्रमांक 11 अ मधून, थोडंसं लक्ष द्या असं सांग। नाही, मी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की मी आज लोणावळा नगरपालिकेचे तिथून मी उभा राहील। हा फक्त एवढंच की मी गावातल्या छोट्या मोठ्या काही समस्या असेल तर ते माझ्या परीने, म्हणजे माझ्यापर्यंत मी जो काय असेल एखाद्या गरीब व्यक्तीपर्यंत मी पोहोचतो आणि त्यांची थोडीफार मदत करतो। त्यामुळेच अण्णांनी आम्हाला हे संधी दिली की बाबा हा माणूस धावपळ करतो, आमचे व्यावसायिकदारांसाठी जे आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचतो, त्यांची काय समस्या असेल तर तिथं मी मांडतो। त्यामुळे अण्णांनी आम्हाला हे तिकीट हे केलं। लोणावळ्यातील महिला उमेदवाराची जोरदार चर्चा आहे। लोणावळ्यातील ही महिला उमेदवार पेरू विक्रेती आहे, म्हणजे फळ विक्रेती आहे आणि या महिलेला तिकीट देऊन अजित पवारांनी थेट नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। त्यामुळे काहीसा राजकीय अनुभव नसलेल्या या उमेदवाराची प्रचारादरम्यान तारांबळ उडते।